तण नियंत्रण. लागण झाल्यानंतर पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर शेतात तण नसताना, ऊस उगवलेला नसताना तणनाशक मारणारा शेतकरी सगळ्यात हुशार शेतकरी मानला जातो. म्हणून लागण झाल्यानंतर पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर आपण 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम मेट्रिबिजन घटक असणारं शेंकॉर असेल किंवा टाटा मेट्री असेल याचा वापर शेतकरी बांधवांनी करावा. शेंकॉर असेल, टाटा मेट्री असेल, डिझायर असेल, आयमॅक्स असेल किंवा बेंजी असेल, ज्याच्यामध्ये मेट्रिबिजन घटक आहे असं तणनाशक 200 लिटर पाण्यामध्ये 400 ते 500 ग्रॅम पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर आपल्याला या तणनाशकाची फवारणी करायची. 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम मेट्रिबिजन घटक असणारं शेंकॉर किंवा टाटा मेट्री असेल या तणनाशकाची फवारणी करावी. पहिल्या 48 तासात तुम्हाला पहिल्या 48 तासात फवारणी करायची असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये 150 ते 200 मिली गोल नावाच्या तणनाशकाची सुद्धा फवारणी करू शकता. थोडक्यात पहिल्या 10 दिवसामध्ये कोणती फवारणी करायचं हे लक्षात आलं. हे जर जमलं नाही, लागण झालेले आहे, 15 दिवस झालेले आहेत, 20 दिवस झालेले आहेत, 25 दिवस झालेले आहेत, बारीक तण दिसायला लागलेलं आहे, 3 पानावरचं 4 पानावरचं तण दिसायला लागलेलं आहे, ऊस उगवलेला असो अथवा नसो, अशा वेळी जर तणनाशक मारायचं असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम मेट्रिबिजन घटक असणारं शेंकॉर किंवा टाटा मेट्री, त्यामध्ये 1 लिटर 2,4-D मिसळून तणनाशकाची फवारणी करताय. दुसरं तणनाशक हवं असेल तर सिंजेंटा कंपनीचं कॅलरी श्रेष्ठा नावाचं एक तणनाशक आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 1400 मिली किंवा 100 लिटर पाण्यामध्ये 110 मिली या पद्धतीनं कॅलरी श्रेष्ठा या तणनाशकाचा वापर सुद्धा करता येईल. आता धानुका कंपनीने एक टायझोम नावाचं तणनाशक आणलेलं आहे. टायझोम त्यामध्ये लहवाळा मारायचं हॅलोसल्फ्युरॉन मिथाइल नावाचा एक घटक आहे, तो 6% आहे, 50% मेट्रिबिजन घटक आहे आणि 1 लिटरची बॉटल फ्री देतात. त्याला बुस्टर नाव दिलेलं आहे, त्यामध्ये 2,4-D आहे. म्हणून 3 घटकाची फवारणी करायची असेल तर 150 लिटर पाण्यामध्ये 450 ग्रॅम टायझोम नावाचं तणनाशक वापरायचं असेल तर 3 ते 4 पानावर तण असताना जर तणनाशक मारलं तर लवाळा पण जातो, बारीक पानाचं आणि मोठ्या पानाचं तण पण जातं आणि वेलवर्गीय तणाचं पण नियंत्रण होतं. म्हणून टायझोमचा सुद्धा वापर आपण 3 ते 4 पानावर तण असताना करू शकतो.